उद्या दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। खातेवाटपानंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक आहे। या बैठकीत बीड आणि परभणी घटनेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय। झिरवाळ यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबदारी आहे। माझ्या विभागाची जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडेल अशी प्रतिक्रिया झिरवाळ यांनी दिली आहे। संभाजीनगरातील सोयगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तारांचा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त सत्तारांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं, तसंच सत्तारांची बॅनरबाजी करण्यात आली। पुण्यातील कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनाच्या निमित्तानं रामदास आठवलेंनी स्तंभाला अभिवादन केले। तसंच कोरेगाव भीमा इथं स्मारक उभारण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी आठवलेंनी म्हटलंय। तर त्याचबरोबर सांगणं शौर्य दिनाच्या निमित्तानं एक कविता आठवलेंनी सादर केली आहे। सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन केले। शांततेत मानवंदना करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं। कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनानिमित्त महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना दिली आहे। दरम्यान शहरातून मोटरसायकल रॅली काढली, तसंच विजय स्तंभाजवळ भंते प्रज्ञापाल यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं। त्यानंतर विजय स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून वीरांना आदरांजली वाहण्यात आली। नाशिकच्या मनमाडमध्ये बहुजन समाज पार्टीकडून भीमा कोरेगाव विजय दिन साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ यावेळी विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती। तर यावेळी शहरातील अनुयायांनी भीमा कोरेगाव युद्धातील शूरवीर सैनिकांना अभिवादन करण्यात आले। नागपूरच्या श्रीराम भूमी जन्मस्थान यात्रेचं आयोजन करण्यात आलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। तर कोराडीच्या मंदिर परिसरातून 55 ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना झाले। तसंच या यात्रेत सर्वांच्या जाण्या येण्यापासून राहण्याची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे। नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंग गडावर आदिमायेचं दर्शन घेतले। आदिमाया भगवतीच्या मंदिरात त्यांनी पहाटे आरतीही केली आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबांचं दर्शन घेतले। महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विखे पाटलांनी साईबाबांकडे प्रार्थना केली आहे। दर्शनानंतर यावेळी विखे पाटलांनी हे वक्तव्य केलेलं आहे। संभाजीनगरातील पैठणमध्ये 10 जानेवारीला न्यायासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे। बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। त्याचबरोबर प्रशासनाचा निषेध यावेळी करण्यात येणार आहे। मालेगावात वाढलेल्या गुन्हेगारी विरोधात मोर्चा काढण्यात आलाय। लोकसंख्या पाहता पोलिसांची संख्या कमी आहे असं म्हणत पोलीस आयुक्तालय मालेगावात व्हावं अशी मागणी करण्यात आली। यावेळी रोहिंग्या हटाव, बांगलादेशी मुक्त मालेगाव अशी घोषणाबाजी करण्यात आली। नंदुरबारच्या शहादा आगारातील बसेसची दुरावस्था झाली आहे। अनेक गाड्यांच्या खिडक्या खराब झाल्यात, तर काही ठिकाणी पत्रा निघालाय, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। दरम्यान आगाराला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी संघटनेनं केली आहे। दक्षिण मुंबईतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला कंत्राटदारानं अद्याप सुरुवात केली नाहीये, तर पालिकेचे रस्ते विभाग ही याबाबतीत प्रतिसाद देत नाही। त्यामुळे पालिका अधिकारी कंत्राटदाराबाबत माजी नगरसेवकानं एसीबीकडे तक्रार दाखल केली आहे। वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलं नसतं तरीही त्याला अटक झाली असती असं वक्तव्य शिवसेना आमदार दीपक केसरकरांनी केले। कराडच्या कुटुंबाची आणि संबंधितांची बँक खाती सील केल्यामुळे त्याला पोलिसांना शरण यावं लागलं असंही केसरकर म्हणाले। भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। विनोद कांबळी यांची तब्येत बिघडल्यानं त्यांच्यावर कोपर येथील आकृती रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानं त्यांना डिस्चार्ज मिळालाय। नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले। राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते सलग 3 वेळा निवडून आले होते। बीडमध्ये सरपंच देशमुख हत्याकांडावर शिवसेना आमदार दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली। मुख्य आरोपीला अटक झाली असून इतर आरोपींनाही लवकरच अटक होईल असं केसरकर म्हणाले। तर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार काम करत असल्याचंही केसरकर म्हणाले। संतोष देशमुख हत्येतील प्रमुख 3 आरोपी सुदर्शन घुले, कृष्ण आंधाळे आणि सुधीर सांगळे हे आता सीआयडीच्या रडारवर आहेत। यातील सुदर्शन घुले हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। तो महाराष्ट्रातच असण्याची शक्यता वर्तवली जाते।
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील 4 आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवण्यात आले। वाल्मी कराडला बीडमधील तुरुंगात आणण्यात आले, त्यामुळे इतर 4 आरोपींना इतर ठिकाणी हलवण्यात आले।